सांगितलं होतं चष्मा काढून ठेवा आता. चष्मा लय महत्वाचा आहे. ते मी एका क्वार्टरचे पैसे दिले तर जत्रात खंडेशिरीच्या तिथून घरचा मी गोवाकडे ये आणि काढ म्हणतेस. तुला काय वाटतं का हिरो सारखा दिसेल मी हिरो सारखा? काय ते हिरो सारखं? मला सर गावात म्हणाले जळती का मायावर? काय रे काय म्हणजे तुम्ही आबा कुठं चाललो तुम्ही? ए गपची बस रे. पूजा मला आता 4 वाजता जायचं याला वारीला. दरवर्षी जातो तसं. ते सगळे कपडे बिपडे सगळे काढून ठेव माझे. हा धुतलेले आहेत ना? हा धुतले. ते इसरीला दिलेत का? दिले ते येतील ते आता. अहो ते जाऊन द्या तिकडे पैसे द्या मला. गप रे. मला खर्चाला पैसे गप तू. आणि इकडे ऐक, काळजी व्यवस्थित घे सगळे. मला पैसे द्या. काय गोपन दूध नाही. खर्चाला पैसे पाहिजेत का? खर्च बरं थांब राहू दे थांब. हा बघ 2000 रुपये ठेव. आणि मला थांब रे. आणि एक काम कर, ते माळ्यावर टाळ नाही का ठेवलेला? हा. दरवर्षी मी जे घेऊन जातो तो टाळ काढून ठेव बरं व्यवस्थित. काय हा. ते आपल्या पूर्वजांचा टाळ आहे. त्याशिवाय माझी वारी पूर्ण होत नाही. काय शब्द दिलेला आहे आमच्या आजोबाला, आमच्या वडिलांनी. तेव्हापासूनचा टाळ आहे तो. बरं हा? काढून ठेवते. आणि याला पैसे देऊ नको बिलकुल. मला खर्चाला द्या ना मग मला. मग तुला दिले तर मला काय खर्च मी बिलकुल इतके पैसे द्यायचे नाही. नाही. काय कमी जास्त पडलं तर मला सांग. बरं 15 दिवस लागतील मला. हा. आणि 4 वाजता निघायचे. सगळी बॅग बिगावरून ठेव, दशम्या करून तयार ठेव. हा? आबा मला खर्चाला पैसे द्यायलाच करा तुम्ही. हा. मला पैसे टाळाचं मात्र कर तेवढं. हा टाळ काढून ठेव आधी. बरं, पैसे ये दे. लवकर मग. हा, पैसे इकडे ठेवा ते. मला पैसे देत नाहीत का आबा? तुम्हाला वारीला जायचं ना वारीला. संताला खर्चाला पैसे नाही वारीला जायला. करतो मी बरोबर कशी वारी तुमची तर. हा पूजा कुठे गेली होती? केव्हापासून वाट बघायला लागलो? हा झाली का तयारी? माझं आवरलं का सगळी बॅग? हा आवरली. हा, घेते. त्याच्यामध्ये टाकलं का हे? टाकले आणते लगेच. काय सगळे कपडे घेतले ना? हा दशम्या घेतले. टाकले का? टाकले शेंगदाण्याची चटणी टाकली. लसूण फिसून काय घातला नाही त्यामध्ये? नाही नाही हा तेच म्हणलं. पण आबा हा ते अरे माळावरच टाळच नाही सापडलं. तेच म्हणत लागलो टाळ कुठे गेला? मी सगळीकडे शोधलं पण मला टाळच नाही सापडले. अरे त्या अडगडीत बघितला का? सगळीकडे बघितलं मला काही दिसले नाही. त्याच्यामुळे मी अरे ती दुसरीकडे- संदुकीत असन. अहो, आबा मी सगळीकडे बघितलं मला सापडलंच नाही ते. मग मी गेले होते शेजारच्या का मागायला पण त्यांच्याकडे पण नाहीये. अगं पण तो पूर्वजांचा टाळ आहे का आपल्या? अरे त्याशिवाय माझी वारी सुद्धा पूर्ण होत नाही. आजोबा होता तेव्हा आमच्या, आणि त्यांनी दिला आमच्या वडिलापाशी, वडिलांनी दिलं माझ्यापाशी. तेव्हापासून वारी करतोय लहानपणापासून. कुठे गेला असेल गड्या तू टाळ? आबा आपण ना कोणाक तरी बघू कुठं आहे काय. पण तुमची वारी नका चुकून देऊ तुम्ही. अगं मी वारी चुकू देणार नाही ग, पण त्या टाळाशिवाय वारी कंप्लीट झाल्यासारखं वाटतच नाही बघ मला. बरं चला आपण कोणाकडे तरी बघू तरी टाळ. परमेश्वरा आता त्याचीच इच्छा. चला जाऊ दे. बघू चल. टाळाशिवाय काही मनच लागणार नाही बघ माझं. कुठं गेला असेल बघ. बघू आपण कोणाकडे तरी. पण आता दुसरा तर घ्यावं लागेल. तू एक काम कर, तुझं कुणाकडे तरी बघ टाळ असेल तर. मी इकडे आणलं नाही तर गुलाबरावला विचारतो, त्यांच्याकडे असतो टाळ. बरं, 2-4 बरं. टाळ आहेत त्यांच्याकडे. मी बघून येतो. चालेल मी ते शांताबाईला विचारते आहे हा काय. लवकर बघ जरा. बरं. उशीर होईल पुन्हा मला. हा. हा? जय हरी तात्या. जय हरी. काय काम चालू आहे का? हो बरं बरं. ते वारी निघालो होतो बर ठीक आहे. पण ते आपला पूर्वजांचा टाळ नाही का? हा हा आ, तो सापडून गेलाय. हा. तुमचा द्या ना टाळ. नाही नाही माझा तर फुटला. फुटला? हा काय. बरं मी काय म्हणतो, कोणाकडे भेटेन बरं आता? हा ये पलीकडे तिकडे गल्ली ते तुकाराम. हा हा त्याच्याकडे भेट. म्हणजे खालच्या करला का वरला काढला? वरला काढला का? हो इकडे वरत बी आहे. हा दुसरा आहे त्याचं नाव. बर बर. हम्म. मग त्याच्याकडून तुमचा खरंच फुटला का? हो खरंच. बर बर. चला येऊ का? या. पांडुरंग पाय पडतो. पांडुरंग हरी. तुमची काय वारी यावेळेस नाही काय? नाही नाही ह्या वेळेस नाही. का बरं? आता नंतर जायचं. हे काम आलं ना माझ्या. बर बर. चल येऊ का? या. जय हरी. हा अहो बरोबर का? बघा की अण्णा कसली चमकिली मी. काय चमकली बटे सारा धुराळा तसाच येऊन काय रे? पण अण्णा हा ही गाडी कुणाची? विसरला का तू? हा अरे माझी गाडी न बाबा ही. हा तुमचीच आहे तुमचीच आहे. तुला निवळ बदामाचा ते रतीब लावा लागतो बेटे. हा लावा ना मला लय बदाम आवडत. फुकटचं असलं सगळं आवडतं. हा आपल्याला महागच बेटे तू. नाही ना. लय आवडतो. काय अण्णा जय हरी. अरे बापरे. जय हरी जय हरी. अरे ते तुझ्याकडे टाळ होता ना रे? टाळ माझ्याकडं हाडकं फोडणारा माणूस मी, माझ्याकडे कुठला टाळ आहे हो? आणि तुमच्याकडे होता ना टाळ ते जुना तुमचा पूर्वजाचा? ते आमचा पूर्वचा टाळ सापडा ना रे.
सापडा ना. सगळ्या घरामध्ये बघितलं, संदुका बघितल्या, आडगळीत बघितलं, सापडूनच. बरं त्याच्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही बघ वारी. आयला आबा ते तुम्ही दरवर्षी तेच घेऊन जातात बाबा. हो ना, छ्या. मनाला लय हुरहुर लागल्यासारखं वाटायला बघ. नाही कडे अवघड झाला. बरं ठीक आहे, हा येऊ का? हा, मी येऊ का वारीला? तिथं तुझं काय? बघायला येतो ना विठ्ठलाचं मंदिर कसं असतंय. कर आपली काम. हाव. जय हरी. जय हरी जय हरी. चंदाबाई ऐका ना, इकडे ना जरा. बोल ना ग. अहो तुमच्या काय एखादा टाळ आहे का हो? माझ्याकडे नाही बेटाळ. का ग? अहो ते आबा वारीला चालले होते, हा. पण आमच्याकडे होता एक टाळ आणि तो हरवलं, कुठे गेला काय माहिती, सापडानच. कस काय? आता काय माहिती, घरातच ठेवला होता माळावर, पण तो सापडानच कुठे गेला. आणि तो पूर्वजांचा टाळ आहे अहो. आणि तू नसला तर मग आबा कस काय जातीन वारीला? वारीला का? म्हणजे पूर्वजांचा तो काय मग घेऊन जाते होते. असं तो मोठा होता का? त्याला असे नारंगी कलरची मणी बिनी. असं मोठाच होता जरा तो पूर्वजांचा. अहो लय दिवसाचा, लय वर्षाचा आहे तो. ऐक ना, एक बोलू का? म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे, पण काय आहे ना, वारीचा प्रश्न आला म्हणून मला राहावा ना. संत्यानी ना मला एक टाळा आणून दिलाय. मला लपून ठेवा आणि कुणाला सांगू नका. बाई या माणसाने, मला वाटतं सकाळी आबांनी ना त्याला प्यायला पैसे नसून दिली म्हणूनच असं केलं असं. जाऊ दे, तू चल माझ्या बरोबर, तुला दाखवते. चला बरं. जय हरी. जय हरी संपतराव. निघालो वारीला. बर. बरं मी काय म्हणतो संपतराव, तुमच्याकडे टाळ होता ना? आमची म्हातारी गेली टाळ घेऊन. म्हातारी गेली का? हो. बरं बरं. जय हरी. गाड्या नीट पुशीचा बेट्या. कुठं चाललो खंडरपूरला आणि कुठं काय. ओ जादाबाई कुठं निघाली? अहो ते आबांचा टाळ सापडत नाही. अरे हो, ते आबा माझ्याकडे बी आलते म्हणले टाळ आहे का. आता माझ्याकडे कुठला टाळ आलाय? आपण त्यांचा तुमच्या त्या घरचा वडील पार्टी टाळ होता ना. अहो तोच तर हरवलाय. भेटलाय. भेटलाय? त्यांनी काय केलं, माझ्याकडून आणून ठेवला होता. हा हा, तेव्हा कोणाला सांगू नको मी म्हणजे तुमच्याकडे ठेवला म्हणून. तुमच्याकडे आहे वय? हा. माझ्या सांगतेला ना निवड बुटाने हाणाय पाहिजे बरं. बाप देव धर्म करीतो ना, यो कुठं चोऱ्या करीत फिरतोय. मग काय? हे? अक्कल नव्हता, चला, नाही राहिलं. चला. त्याला 2 ठोके दिल्याशिवाय राहणारच नाही बरं मी आज. त्याला का इथं बसलाय का? ह्याला प्याल्याशिवाय जमतच नाही. ए संतू, काय धंदे लावले रे सगळे? हा काय लागलं म्हणजे? हा बेटे, बाप निघाला वारीला, तुला काय लाच फीज आहे का नाही? अरे तू बापाचा टाळ विकायला निघला का? हा, बापान तिकडे देवधर्म करायचं आणि तू विकायचं. उद्या दारू पाहिजे ना, तू बाप पण निघशील. पैसे नाही दिले त्यांनी मला. अहो दिले नाही तर मग तुम्हाला काही बोलता आलं नाही का? मी दिले असते ना तुम्हाला. टाळ लपवायची काही गरज होती का? द्यायचं का म्हणून मला पैसे मी काय लपिले असते मग. पैशासाठी तुम्ही ना पर कोणत्या हद्दी होत असेल ना, सांगता येणार नाही बाई. अरे पण तुला दारूसाठी कधी कमी केलं का मी? हा, सारखा दारू पाचतो ना तुला. अरे लोकांच्या नशिबी देवाची वारी येत नाही. तो बिचारा तो बाप जातोय ना, तो जरा विचार करायला पाहिजे ह्या गोष्टीचा. माहिती का? उठायचं आणि काही चोऱ्या करायच्या आणि कुठं कुठं लपवायचं असं असतं काय? अरे परमार्थ करावा लागतो बेटा. बाप करतोय, तुला तर होत नाही. हा, नुसतं गावामध्ये बोंबलत हिंडतो. अरे तो पाप ते बाप फिडीतो रो पंढरपुराच्या पायी. माहिती का? जरा डोकं जरा जागेवर आण जरा. काय बोलतो काय करीतो धंदे बेटे. खरं राव ना तुमचं. नव्हतं असं करायला पाहिजे. हो, ते टाळ कुठं ठेवलाय तुम्ही? जा तिथं, आपला आतला पलंग आहे ना, त्याच्या खाली ठेवलाय. पण का पैसे दे ना. हा. आलो 1 मिनिट. आबा हो घ्या टाळ. हा बा चुकलं मला झालं. काय झालं? कुठं सापडला? मॅच लपिलं आता तुम्ही पैसे नव्हते दिले म्हणून. तुला पिला होता? हा, अरे पण कशामुळं? तुम्ही मला पैसे नव्हते दिले म्हणून. पण आबा खरंच चुकलं, मला माफ करा आबा. मला माहितीच नाही तुम्ही माझ्यासाठी एवढं करतात म्हणून. अरे सांगते आपल्या पूर्वजांचा टाळ आहे रे. हा, अरे वारी कम्प्लीट होत नाही माझी. दरवर्षी घेऊन जातो तुला, पण ह्याचं महत्व माहिती का तुला काय आहे ते? तुझ्या आजोबापासून हे मी वापरतो. हा, लहान होतो तेव्हापासून वारीला जात होतो. या टाळाशिवाय काहीच वाटत नव्हतं मला. मनाला हुरहुर लागून बसली होती. फक्त पांडुरंगाचं नामस्मरण करत होतो, टाळ मिळेल का नाही. अहो खरंच चुकलं माझ्यावालं. आता मी नाही असं करणार. तुम्ही डायरेक्ट वारीला जा आणि घराचं टेन्शन घेऊ नका. मी लक्ष देतो चांगल्याला घराकडे.
पांडुरंगाने बुद्धी दिली तुला पाया असंच पड, म्हणावं पाया पड, लागेल. पाया पड. पड पाया. चला येऊ का मी? पूजा, पिशवी दे. काळजी घ्या. येतो जय हरी जय हरी, जय हरी. जय हरी चला काळजी करू नका. आणि सांभाळून जा आबा.